जितूने आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 6 धावा. स्ट्राइक वरती आकाश पहिल्या षटकामध्ये पहिल्यांदाच समोर येतो सचिनच्या अगेन्स्ट. वेगासमोर आकाश चांगली बॅटिंग करत असो, फलंदाजी करत असताना आकाश समोर जेव्हा जेव्हा वेगवान गोलंदाज येतो तेव्हा मात्र चांगली फलंदाजी आकाशची पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. 4 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 6 लागल्यात. गोलंदाज सचिन तयार. ओ प्रचंड वेगाने फेकलेला हा बॉल डायरेक्ट हिट तर करण्याचा प्रयत्न केलाय, पण पंचांनी मान डावीकडून उजवीकडे वळवली. इशारा दिलाय. फलंदाज आहे सुरक्षित. नेम धरला होता. प्रशांत तिथे मात्र उपस्थित होते. जसा चेंडू त्यांच्याकडे आला मात्र वेगाने त्यांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण चेंडूच्या वेगापेक्षा जितूचा वेग अधिक होता. एक धाव त्यांनी कंप्लीट केली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. 5 बॉल 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ओ आताचा टॅपचा फटका, जबरदस्त टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधील दुसरा आणि जितूच्या बॅटमधून देखील दुसरा चौकार येतो. धावसंख्या धावफलकावरती 11. खूप वर्ष अंडरम क्रिकेटमध्ये चांगली सर्व्हिस दिली आहे जितूने. एक नाव बनवलंय, एक ब्रँड बनवलाय जितूने. संघर्ष 11 संघाकडून खेळत असताना अंडरम क्रिकेट देखील तितकंच चांगलं आणि व्यावसायिक क्रिकेट आपण ओरम क्रिकेट देखील खेळताना जितूला पाहिलंय. एक चांगला क्रिकेटर आहे. अजून देखील आपल्या संघासोबत कायम आहे. काही जुने खेळाडू आहेत ज्यांनी डोंबिवलीचा इतिहास जर आपण पाहिलं तर एक काळ गाजवलाय. इतिहासाची पानं आपण जर पलटली तर मागे ह्यांचे चेहरे वारंवार आपल्याला पाहायला मिळतील. खूप सारे रेकॉर्ड्स पाहायला मिळतील, पण तेव्हा मात्र स्पर्धा लाईव्ह नव्हत्या. आता मात्र जेव्हा लाईव्ह आल्या स्पर्धा तेव्हा देखील अजूनही जितूचा खेळ तसाच आहे. यंगस्टर समोर देखील तितकाच चांगला खेळतो. अनुभवी खेळाडूंसमोर देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पण स्ट्राइक वरती आकाश पाटील. दुसऱ्या षटकामध्ये मंगलमूर्ती संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर साईचा वापर केला. हे बॅटल जबरदस्त असेल. स्ट्राइक वरती आकाश आहे, बॉलिंग मार्क वरती साई. दोघं एकत्र सराव फार करत असतात, त्यामुळे दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. कोणत्या लाईनवरती साई कधी चेंडू फेकेल आणि कोणता स्ट्रोक आकाश कधी खेळेल हे दोघांना माहिती आहे. आकाश डोळ्यासमोर आल्यानंतर गेल्या वर्षीची खुल्या गटातील तो सामना आठवतो. मैदानामध्ये जे सेलिब्रेशन झालं होतं ते देखील आठवतं. काय मॅच काढली होती आकाशने. जबरदस्त बॅटिंग केली होती आणि गेला हंगाम जर आपण पाहिला तर चांगली बॅटिंग आकाशची पाहायला मिळाली आहे. 5-16 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे मित्रांनो. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. ऑलमोस्ट 4 षटकं तुम्हाला कंप्लीटच करणं आहे, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. ओ साई तयार. व आतापर्यंत 2 चेंडू आकाशने खेळलेत, पण दोन्ही बॉलवरती आकाशचं खातच खुललं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 11. गोलंदाज साई तयार. ओ जबरदस्त क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. आकाश पाटीलचा ट्रेडमार्क स्ट्रोक. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. पण एक बाउंड्री येण्यासाठी 3 चेंडू घेतलेत म्हणजे गोलंदाजी देखील तितकीच जबरदस्त होत्या. 2 डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार. 3 चेंडूंमध्ये 4 धावांवरती आकाश खेळतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर जितू 9 धावसंख्येवरती खेळतोय.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 15. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र गती कमी केली, ओळखलंय फलंदाजाने. एक चौकार आल्यानंतर दुसरा देखील लगेच येतोय. बाय वन गेट वन फ्री. आकाश पाटील मारतोय दुसरा चौकार. दुसरा चौकार आला आकाश पाटीलच्या बॅट मधून. तर दुसरी मॅच देखील आपण अनाऊन्स करूयात. सेकंड मॅच दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच डोंबिवली स्ट्रायकर्स आणि GI11. डोंबिवली स्ट्रायकर्स आणि GI11. डोंबिवली स्ट्रायकर्स या वर्षी नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतो. चांगला संघ आहे, चांगले यंगस्टर्स आहेत डोंबिवली स्ट्रायकर्स मध्ये. इथे मात्र हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. एक धावीतून मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने. धावा धावफलकावरती 20. 2 चौकार 1 सिंगल. लगेच स्ट्राईक रोटेट केली आकाशनं. स्ट्राईक वरती जितू. स्वीप करण्याचा प्रयत्न. लाजवाब स्ट्रोक. जितू आपल्या फॉर्म मध्ये येतो आज मात्र तो मूड मध्ये. चांगली बॅटिंग करतो. 3 बाउंड्रीज त्याच्या बॅट मधून आल्यात. 24 धावा धावफलकावरती. आता मात्र फसवलंय. आधीच मात्र पुढे निघून गेला होता हे ओळखलं साईने. गती कमी केली, हळूवारपणे टाकला, फिंगर रोल केले, वेग काढून घेतला आणि त्या जाळ्यामध्ये फसलाय जितू. जितूच्या खेळीचा होतोय अंत. 24 वरती पहिला धक्का लागलाय टीम संघर्ष 11 संघाला. आपण पाहिलं तर वेग काढल्यानंतर जितूने फक्त बॅट फेकून दिली. तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नच नव्हता जितूचा. चेंडू समजला नाही आणि त्यामुळे बॅट फेकून दिल्यानंतर चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्यामुळे मैदान सोडावं देखील लागतं. 24 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे GI11 आणि डोंबिवली स्ट्रायकर्स. डोंबिवली स्ट्रायकर्स मध्ये काही खेळाडू आहेत जे रेग्युलर क्रिकेट खेळतात, पण काही नवीन खेळाडू देखील त्या संघामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर GI11 संघ देखील तितकाच बॅलन्स संघ आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील. पण सध्या तरी मैदानामध्ये हे 2 संघ एकमेकांच्या समोर. खुळ्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज मात्र खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरण्यासाठी, ही ट्रॉफी उचलण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक संघाचा. नॉकआउट स्टेज आहे. प्रत्येक मॅच महत्वाची आहे. लीग फॉर्मॅट मध्ये तुम्हाला एक संधी मिळते, पण इथे तुम्हाला एक संधी मिळणार नाही. जर तुम्ही संधी गमावली तर तुम्हाला ही स्पर्धा फक्त ऑनलाईन किंवा इथून पाहावी लागेल. त्यामुळे प्रत्येक जण मेहनत करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज इथे मात्र होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र माघारी पाठवलंय. विकेट आली आहे. रवीवरती सध्या तरी ही 1 रन हवी झाली आहे. 1 रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये ही रनआउटचं विकेट आली आहे. एकही चेंडू रवी खेळला नव्हता. जितू बाद झाल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती रवी आला, पण एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर जातो. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामधील स्ट्राईक वरती 4थ्या क्रमांकावर आपण पाहतोय फलंदाज गोलंदाज प्रणवचा वापर केलाय. वेगवान गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. मंगलमूर्ती संघामध्ये 2 वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, एक सचिन दुरी आणि एक प्रणव कदम. व आताचा बॉल, टॅपचा फटका. थोडीशी मिसफिल्ड झाली. तो बॅकिंगसाठी खेळाडू लगेचच तिथे येतो राज, पण अनिकेतने लगेचच चेंडू उचललाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25. 2 षटकांअखेरीस धावा 24 होत्या. या 2 चेंडूंमध्ये अवघे एकच धाव आली आहे. स्ट्राईक वरती आकाश. बघूयात या प्रेशरला कशा प्रकारे बाजूला सारेल आकाश.
ओ पुढे सरकला, ऑन साइडला मनगटी फटका. नजाकत, ताकद, पॉवर आणि प्युअर क्लास दाखवत असताना आकाश पाटील. मी मगाशीच सांगितलं आकाश पाटील आणि हे मैदानाचं नातं फार टिकून राहिलंय. गेला हंगाम आणि या सीझनची सुरुवात देखील तशाच प्रकारे करतो आकाश पाटील. व आता मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न. आता ओळखलं फलंदाजाने, अधिक वेगाने फेकला हा बॉल. पायावरती येतोय. लेग बायची एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती इकडे पुढे सरकते, 30 वरती जाऊन पोहोचली आहे. जे षटक चांगलं वाटत होतं त्या षटकात देखील एक बाउंड्री कलेक्ट केली आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक ना एक बाउंड्री घेण्याचा प्रयत्न संघर्ष 11 संघाचा सुरू आहे. स्ट्राइक वरती प्रथमेश. ओ हा देखील फटका चांगला आहे. प्रथमेशला आपण वारंवार खेळताना पाहिलंय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो वारंवार स्ट्रोक खेळत असतो. तिथेच मात्र जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि आता देखील खातं त्याच दिशेला खोललंय. धावसंख्या धावफलकावरती 31. स्ट्राइक वरती आकाश पाटील. व आताचा चेंडू सोडून दिलाय. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32. व्ही शेप मध्ये अजून एक चांगला फटका. 2 खेळाडू होते, फक्त पाहत राहिले. फटक्यामध्ये तितकी ताकद होती आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये जो पॉकेट होता तो भरून काढलाय 4 धावेने. धावसंख्या धावफलकावरती 36. 3 षटकांमध्ये 36 धावा झाल्यात. चला थोडस फास्ट खेळा. तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचे. पहिला सामना नेहमी आपल्याला पाहायला मिळतो लो स्कोरिंग, पण इथे मात्र पहिल्याच सामन्यामध्ये एक चांगलं टोटल उभे करण्याच्या तयारीमध्ये संघर्ष 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो. 36 वरती पोहोचलाय. आता मात्र स्ट्राइक वरती आपण पाहतोय प्रथमेश. नॉन स्ट्राइकिंग वरती आकाश आघाडीला आलाय. पण मंगलमूर्ती संघाच्या गोलंदाजाचा समाचार घेऊन मंगलमूर्ती संघाला सध्या तरी पिछाडीवरती सोडलंय या आकाश पाटीलच्या खेळीने. स्ट्राइक वरती प्रथमेश. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. 36 धावा झाल्या. साईला देखील माहिती आहे संघाचं भार माझ्यावरती आहे आणि भार माझ्यावरती आहे तर जोरदार गोलंदाजी करावी लागेल, धारदार गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये पहिला डॉट बॉल तर फेकलाय. बघूयात प्रथमेश पुढच्या बॉलचं उत्तर कशा प्रकारे देतोय. पुढे सरकलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रवास करतोय. धावा मिळतील 4. पहिला चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. दिनुदा नो आहे. आताचा चेंडू नो बॉल देखील आहे. चौकार आला प्रथमेशच्या बॅटमधून. पहिला चौकार आला पण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलीये ती म्हणजेच 41 वरती. कमालीची सुरुवात, बेमिसाल सुरुवात, लाजवाब सुरुवात टीम संघर्ष 11 संघाची. बॉलर पुन्हा तयार होईल. पहिला डॉट होता पण दुसरा बॉलवरती एक चांगला फटका मारलाय प्रथमेशने. चांगला फटका मारलाय आणि आता मात्र जे प्रोटेक्शन हवंय साईला तशाच प्रकारे फील्ड पोझिशन सेट केली आहे. व आता स्विच स्वेचिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग बघूयात किती चांगलं झालंय पण चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झालाय हे पंचांनी पाहिलं आणि इथे मात्र विकेटचा सिग्नल आलाय. माघारी जावं लागेल प्रथमेशला. फटका तर चांगला होता, ज्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता तिथे कोणी खेळाडू नव्हतं पण ताकद जरा फटक्यामध्ये जास्त लागली आणि त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक चौकारानंतर लगेचच रिटर्न तिकीट पवेलियनच्या दिशेने साईने काढलंय ते म्हणजेच प्रथमेशचा आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. टायमिंग कंप्लीट झालंय तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल पुढच्या ओव्हरमध्ये. यस, चौथ्या ओव्हर नंतर 5व्या ओव्हरमध्येच तो एक खेळाडू आतमध्ये येईल कारण की नियम कंप्लीट झाले. तुम्ही खूप मागे आहात वेळेच्या.
व आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. बॅट थोडीशी लेट आली आणि थेट डॉट बॉल फेकलाय गोलंदाज साईने. मागच्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. थोडंसं प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न करतात संघर्ष 11 संघावरती. गोलंदाज साईचा हा पुढचा बॉल, बॅटची बाहेरची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. धावा मिळतील 4. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. व आताचा बॉल राईज होतोय, सरप्राईज करतोय फलंदाजाला. 5 चेंडू झालेत. चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न, एक चांगली इमारत उभी करण्याचा प्रयत्न. व आता मात्र स्टेप आउट झालाय आणि इथे मात्र मिळाली विकेट. वाईड बॉलचा सिग्नल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 46. 46 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 5व्या षटकामध्ये तुम्ही 1 ओव्हर मागे आहात, त्यामुळे तुम्हाला एक प्लेयर आतमध्ये आणावा लागेल. आधीच स्कोरबोर्ड वरती धावा बनायला सुरुवात झाले. एक चांगलं टोटल उभं करण्याच्या प्रयत्नामध्ये संघर्ष 11 संघ दिसतोय. विकेट जरूर जात आहेत, पण एका बाजूने आकाश थांबलाय. जिथून एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिलं, त्यानंतर प्रत्येक फलंदाज येतो एक ना एक बाउंड्री मारतोय आणि त्यामुळे स्कोरबोर्ड पुढे जातो. 46 वरती पोहोचला आकाश स्कोर. आणि अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू जर आपण पाहतोय संघर्ष 11 संघ एक मोठ्या टोटलकडे प्रवास करत असेल तर एक चांगला बॅट्समन मैदानामध्ये राहणं फार गरजेचं. आकाश पाटील अजूनही स्ट्राईक वरती आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नवीन फलंदाज कुमार येतोय. कुमारकडे देखील अनुभव आहे, भरपूर काळ क्रिकेट खेळत आलाय, क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्यात, क्रिकेटच्या स्पर्धा ऑर्गनाईज केल्यात, त्यामुळे अशा अंतिम क्षणाला आपल्या बाजूला मोमेंट कसं आणायचं हे एक्सपिरियन्स आहे. पण एका बाजूला एक टॅलेंटेड यंगस्टर आहे आकाश पाटील. गोलंदाजी मार्क वरती मंगलमूर्ती संघाचा मॅजिकल बॉलर, एक्सपिरियन्स बॉलर मनोजचा वापर केलाय. धावांना रोखायचं तर मनोजचा वापर केलाय, पण बॅटिंग करण्यासाठी आकाश देखील तयार होतोय. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. धाव मिळेल ती 1. स्ट्राईक पासून दूर जाईल आकाश आणि स्ट्राईक वरती येईल कुमार. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 47. पहा, तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा अजून एक खेळाडू आतमध्ये येऊ शकतो. 47 धावा धावफलकावरती, स्ट्राईक वरती कुमार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न होता. ऑफसाइडचा बॉल ऑनसाइडला खेचायचा होता, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 47. अजूनही खातं खुललं नाहीये कुमारचं. आताचा चेंडू सरळ सोडून दिलाय, सिग्नल आला तो म्हणजेच व्हाईट बॉलचा. कुमार आउटेंची इनिंग नामदेव स्मृती चषक मधली आठवते. चांगली बॅटिंग केली होती, आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. विक्रांत केने चे जवळचे मित्र आणि त्याच्याच नावाने तो संघ तेव्हा खेळत होता आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली कुमारची. तशीच एखादी इनिंग आज देखील अपेक्षित करतोय संघर्ष 11 संघ. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो, टायमिंग देखील तितकीच चांगली, पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत सोगमचं. धाव मिळेल ती 1. खातं खुलेल कुमारचं आणि स्ट्राईक वरती येईल आकाश पुन्हा एकदा. अंतिम षटकातील काही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 49. गोलंदाज मनोज तयार, स्ट्राईक वरती आकाश. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. या ओव्हरमध्ये बाउंड्री आली नाही, त्या शोधामध्ये गेला होता आकाश पुढे, पण माघारी पाठवलंय. चांगलं यष्टीरक्षण, झटका लागला.
संघर्ष 11 संघाला. आणि मी म्हणेन अंतिम क्षणाला आकाशची विकेट आणि एकही बाउंड्री आली नाहीये या ओव्हरमध्ये, म्हणजे अर्थातच चांगली गोलंदाजी झाली आहे मनोजकडून. धावांवरती ब्रेक लावायचा होता, मनोजचा वापर केला. फिरकी आक्रमण, मी मगाशीच सांगितलं मॅजिकल बॉलर आहे मंगलमूर्ती संघाचा. चेंडूला लेफ्ट राईट वळवतो, कधी सरळ ठेवतोय. लाईन ओळखण्यात थोडंसं चाचपडतायत, थोडेसे धडपडतायत फलंदाज, आणि पडण्याचं कारण देखील आहे. इतकी चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाज जे बाहेरून पाहत असतील त्यांना अगदी प्रेमात पाडेल अशी गोलंदाजी मनोजची पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. व इथे मात्र स्ट्राईक वरती थ्रो तर जबरदस्त होता, पण त्याहून जोरात एक धाव घेतली आहे कुमारने. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. जो एक फायटिंग टोटल उभं करण्याचा प्रयत्न संघर्ष 11 संघाचा होता. 50 धावा तर झाल्यात. 4 षटकांपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की एक धावांचा चांगला मोठा इन्शुरन्स उभा केलाय संघर्ष 11 संघाने, पण ती पॉलिसी खारिज केली या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने मनोजने. चांगली गोलंदाजी मनोजची. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. मंगलमूर्ती संघ आज संपूर्ण खेळाडू आहेत, आज उपस्थित आहेत. सोहन देखील आहे आज संघामध्ये खेळतोय. प्रणव, साई हे सर्वजण असल्यानंतर मंगलमूर्ती संघ एक वेगळाच दिसतो. एक पॅक साइड आहे, चांगली साइड आपल्याला पाहायला मिळते मंगलमूर्ती संघाची. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिजा 11 विपक्ष डोंबिवली स्ट्रायकर्स. दोन्ही संघांनी टॉस साठी उपस्थित राहायचंय. व इथे मात्र चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका होता. धाव मिळाली ती फक्त आणि फक्त एकच. या षटकामध्ये कमाल केली आहे, धमाल केली आहे, आणि मंगलमूर्ती संघ धमाल करतोय कारण की कमबॅक केलाय, पलटवार केलाय. या पहिल्याच डावामध्ये स्कोरबोर्ड कधी वर गेलं तर कधी खाली गेलं, ग्राफ पोझिशन नेहमी हलत राहिली, असं पहिल्याच डावामध्ये पाहायला मिळालंय. आजचा अंतिम दिवस आहे, अजून अनेक सामने आपल्या समोर येणार आहेत आणि पहिल्याच डावामध्ये असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष असेल ते म्हणजेच 52चं 52चं टार्गेट. आणि आपण आता मात्र करणार आहोत टॉस. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो संजयजी पावशे साहेबांना. संजय पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शिवसेना पक्षाचे दमदार नेतृत्व करणारे संजयजी पावशे साहेब. क्रीडा स्पर्धेवरती स्पेशली दादांचं भरभरून प्रेम आहे. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये संजय पावशे साहेबांना आपण पाहिलं. डोंबिवलीमध्ये कोणतीही स्पर्धा असू देत, स्पर्धकांना प्रोत्साहन करण्यासाठी, ऊर्जा प्रदान करण्यासाठी साहेब उपस्थित होतात. आणि आज देखील या मोरिया चषकाची शोभा वाढवण्यासाठी साहेब सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत आणि पहिल्या सत्राचा पूर्ण आनंद देखील घेतला. त्यांनी देखील पाहिलं आकाश पाटीलची बॅटिंग, जीतूचे स्ट्रोक्स, त्यांना देखील आनंद येत होता. पण अंतिम क्षणाला मनोजने जी गोलंदाजी केली, फिरकी गोलंदाजी, व्हेरिएशन्स त्याचे देखील जबरदस्त होते. आता मात्र इथे टॉस केला जातोय. जिजा 11 विपक्ष डोंबिवली स्ट्रायकर्स. या मॅचकडे सर्वांचं लक्ष असेल कारण की एका बाजूला एक नवीन संघ तयार होतोय. नवीन संघ एक ट्रॉफी जिंकण्याच्या जिद्दमध्ये मैदानामध्ये उतरणार आहे. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करेल. पण एका बाजूला जिजा 11 संघ देखील आहे. तर मी किरण महाब्दी साहेबांना विनंती करतोय, साहेबांच्या शुभ हस्ते आपण संजयजी पावशे साहेबांचा देखील सन्मान करणार आहोत. साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातोय.
दुसऱ्या डावाला होते सुरुवात 52चा पाठलाग करण्यासाठी मंगलमूर्ती संघाची आघाडीची जोडी आपण पाहतो. स्ट्राईक वरती साई, नॉन स्ट्रायकिंग वरती प्रणव आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आकाश. पहिला बॉल तर वाईट फेकलाय, दुसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न साईचा. चांगली फिल्डिंग शॉर्ट लेग मध्ये. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये धावा रोखायच्या तर तुमच्याकडे चांगले क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. व आताचा बॉल टप्पा पडल्यानंतर एक बाउन्स मिळाला आणि थोडासा आतमध्ये येतोय. फार मोठं वळण नव्हतं, पण जितका साईला बीट करण्यासाठी वळण हवं होतं तितका मात्र होता. नितीनजी म्हात्रे साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात. चांगले खेळाडू आहेत, जॉली व्यक्तिमत्व, नेहमी क्रिकेटचा आनंद घेत असताना मनोरंजन मैदानाच्या बाहेर देखील करत असतात. असं व्यक्तिमत्व आहे. नितीन दादा इथे उपस्थित होतात. क्रिकेटची घराणेशाही त्यांच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निलेश म्हात्रे साहेब देखील तितकेच चांगले खेळाडू आहेत, नितीन म्हात्रे साहेब देखील तितकेच चांगले खेळाडू आहेत. सध्या तरी त्यांचा घरातील एक यंगस्टर देखील चांगलं काम करतो. ओम निलेश म्हात्रे देखील चांगली बॅटिंग करतोय, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. TDPL मध्ये देखील तितकंच चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला. त्याच्याबरोबर DPL मध्ये देखील अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं. चांगली बॅटिंग आहे. घराणेशाहीमध्ये क्रिकेटचा वारसा आहे आणि सध्या तरी अनेक सारे यंगस्टर्स समोर येत आहेत. चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि त्यांना चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. फटका लाजवाब, पण फटक्याला झाकलं या क्षेत्ररक्षकांनी. फलंदाजाने तर ठरवलं होतं की या फटक्यावरती मला कन्फर्म 4 धावा मिळतील. कदाचित असं वाटलं होतं या डावामधील पहिला चौकार बी येतोय की काय, पण खेळाडू तिथे मात्र प्रणय उपस्थित होतात. चांगली फिल्डिंग. गोलंदाज आकाश, स्ट्राईक वरती साई. व आता मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मी आधीच सांगितलं होतं आकाश आणि साई एकत्र सराव करत असतात, त्यामुळे दोघांना माहिती आहे की कोण कशा प्रकारे कधी खेळू शकतो, कधी कोणता गिअर कोण शिफ्ट करेल. गिअर शिफ्टिंगची भूमिका सध्या तरी घेत आहेत, पण सध्या तरी ऑटो वर्ल्डचा जमाना आहे. ऑटो कार सध्या तरी खूप प्रचलित आहेत, तरी देखील गिअर्स आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र स्वीपचा फटका. आता टायमिंग प्रॉपर आहे आणि या डावामधील पहिला चौकार देखील येतोय प्रणव कदमचा बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 8. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 धावा धावफलकावरती. 5-16 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं देखील कंप्लीट करायचे आणि आता धावा डिफेंड करतात, त्यामुळे संघर्ष 11 संघाला ह्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण की अंतिम षटकामध्ये तुमचा धावांचा ग्राफ देखील खाली पडलाय आणि तो मुवमेंट कुठेतरी मंगलमूर्ती संघाच्या बाजूला शिफ्ट झालाय. तो पुन्हा एकदा तुमच्या बाजूला आणायचा आहे. तर इथून मात्र चांगली स्ट्रॅटेजी आणि चांगली फील्ड पोझिशन लवकरात लवकर सेट करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती जितू पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. हो, आता मात्र चूक झाली आहे. याआधी कठीण बॉल पकडला होता आणि आता मात्र सहज सोपा बॉल निसटला. प्रणय कडून ही चूक होते. एक चांगला फिल्डर आहे. चूक का म्हणतोय, कारण की प्रणयची तितकी चांगली क्वालिटी आहे, नेहमी फिल्डिंगच्या जोरावरती आपल्या संघामध्ये स्थान मिळवत असतो. आज त्याच्याकडून चूक झाली आहे. या आधी देखील पाहिलं, देखील प्रेक्षकांनी पाहिलं असेल, त्याने जो बॉल अडवला होता. व आता मात्र स्लाइस केलाय. मागच्या बॉलवरती चूक झाली, आता मात्र नुकसान झालंय. स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा 4 धावा वाढल्यात आणि गोलंदाजाचं मनोबल मात्र खाली गेलंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16. ग्राफ वाढायला लागलाय, स्कोरबोर्ड पुढे जायला लागलाय. पहिला बॉल फुलर लेनचा होता, आता मात्र गुड लेन स्पॉट वरती फेकण्याचा प्रयत्न. तितका टाइम मिळाला साईला आणि अगदी जे क्षेत्र रिकामी होतं कव्हर पॉइंटचं तिथेच मात्र खेळण्याचा प्रयत्न साईचा.
चौकार आला, 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, आता देखील खूप मोठी चेस आहे. रेस जिंकेल बॉल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती जरूर मिसफिल्डचा चौकार आला होता, त्यानंतर दोन कडक बेधडक फटके पाहायला मिळतात साईचे. 3 चौकार. आणि आता मात्र 3 चौकार आल्यानंतर जितू कशा प्रकारे उत्तर देईल, कारण की जितूच्या अगेन्स्ट 3 चौकार आलं. ज्या चुका झाल्या त्या लगेच विसराव्या लागतील. जे चित्र आधी झालं होतं ते लगेच विसरावं लागेल आणि आता मात्र नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. नव्या मूडमध्ये आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागेल, कारण की जितूने चांगला प्लॅटफॉर्म सेट केला होता बॅटिंग करत असताना. आता मात्र 12 धावा खर्च केल्यात, तर इथून मात्र कमबॅक करायचं असेल तर साईची विकेट 3 चौकारांना दाखवू शकते. पण सध्या तरी साई चांगली बॅटिंग करतोय, आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू खाली राहिलाय. थोडासा वेग देखील दिला होता या चेंडूवरती, थोडा फोर्स केलं होतं आणि त्यामुळे तितका टाइम मिळाला नाही साईला. धाव मिळाली ती एकच आणि स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21-21. वाताचा टॅपचा फटका. जितू पेडणेकरला कदाचित स्वतःचीच मेडिसिन दिली आहे प्रणव कदमने. अशा प्रकारचे फटके जितू पेडणेकर नेहमी खेळत असतो, पण आज त्याच्याच समोर प्रणव कदमने हा स्ट्रोक खेळलाय. टॅपचा फटका मिडविकेटला क्लिअर गेलाय. खेळाडू असता जरी तरी तो फक्त पाहत राहिला असता. धावसंख्या धावफलकावरती 25. या ओव्हरमध्ये 4 बाउंड्रीज आल्यात आणि चेंडू झालेत 5. आता देखील प्रचंड फोर्सने एका मागोमाग एक 6 चेंडूंमध्ये 5 बाउंड्रीज. धावसंख्या धावफलकावरती 29. जितू पेडणेकरचा चांगला समाचार घेतलाय. याच ओव्हरमध्ये थोडासा दुराचार झाला आणि सामना देखील मी म्हणेन थोडासा दूर देखील जातोय की काय. मुवमेंट पुन्हा एकदा शिफ्ट झालाय, प्रेशर पुन्हा एकदा डायव्हर्ट झालंय. जो संघर्ष 11 संघ चांगल्या रणनीतीने मैदानामध्ये उतरला होता, त्यांना मात्र पुन्हा एकदा छोटीशी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. थोडेसे डाव बनवावे लागतील. कुमार आणि जितूला थोडीशी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. कशा प्रकारे आता मात्र खेळ पुढे नेला जाईल, कशा प्रकारे स्कोरबोर्ड थांबवलं जाईल. विकेटच इथून मात्र मॅच पुन्हा एकदा बनवू शकेल. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. धावा धावफलकावरती 29. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आकाश, स्ट्राईक वरती साई. ओ क्लीन बोल्ड. स्टंप डिस्को करतायत, सरळ उडवल्यात. आकाश पाटीलचा हा चांगला बॉल. मी आधीच सांगितलं एक छोटीशी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. क्रिकेटमध्ये तुमच्या बाजूला मुवमेंट शिफ्ट करणं फार गरजेचं आहे. आता सध्या तरी त्यांची हवा चालू आहे, तर तुम्ही त्यांच्या हवेचा प्रवाह थांबवा. आणि हवेचा प्रवाह थांबवायचा आहे तर तुम्हाला तुमच्या संघातील चांगला गोलंदाज समोर आणणं फार गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा पाण्यासारख्या वाहत होत्या आणि आता मात्र हा प्रवाहाला थांबवण्यासाठी धरणाचं काम केलंय आकाश पाटीलने. व आताचा बॉल देखील राईज अँड सरप्राईज. ओ चांगली गोलंदाजी. 2 डॉट बॉल 1 विकेट. आकाश पाटील करतोय कमबॅक. संघर्ष 11 संघासाठी स्ट्राईक वरती साईराज. व आताचा बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे ओ मिसफिल्ड. मिस जस्ट झालं. अधिक वेगाने धावले आणि त्यानंतर मागे येणं थोडं कठीण झालं. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 33. ओ आताचा बॉल देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. काय घडतंय मैदानामध्ये. फलंदाज बीट होतोय, त्यासोबत कीपर देखील बीट होतोय. फर्स्ट स्लिप मधला क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय आणि 4 धावांचा बोनस येतोय, तो म्हणजे टीम मंगलमूर्ती संघाला. आकाश पाटील करतोय तर प्रयत्न, पण 7 क्षेत्ररक्षकांची मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 37.
फिल्डिंग युनिट तुम्हाला जास्त ताकद प्रदान करत असतात आणि जर तुमची फिल्डिंग खराब होत असेल, आता मात्र या बॉलवरती तो फ्रस्ट्रेशन पाहायला मिळाला. विकेट मिळाली आहे, वेगाने फेकलेला बॉल. धावा धावफलकावरती येतात, म्हणजे 37-37. अजूनही जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 15 धाव्यांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 15 धाव्यांची गरज. 5 बॉल झालेत. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. पाच बॉल झालेत. 5 बॉल सर. आकाश 5 बॉल झालेत. एकच डॉट आहे. पहिला विकेट, दुसरा डॉट होता. तिसरा बॉलला सिंगल चौका आला. पहिला डॉट होता. हा मग ओव्हर आहे. अरे पहिली विकेट, दुसरा डॉट, तिसरी ती मिसफील्डची 4, नंतर 22 ची 4, नंतर विकेट. अरे साईने डॉट खाल्ला नाही का? धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 37 अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 12 मध्ये 15 करायच्यात. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल सरळ सोडून दिलाय. सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉलचा. गोलंदाज प्रदीप. इथे मात्र जो खेळाडू तुम्ही हलवला त्याच्याच वरून चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 42 42. आता मात्र इनोव्हेटिव्ह स्ट्रोक. धाव मिळेल ती फक्त एकच. या षटकाच्या सुरुवातीला 2 खेळाडू फक्त सरकले होते. एक खेळाडू शॉर्ट लेग मध्ये आला होता. एक खेळाडू शॉर्ट मिड ऑनला शिफ्ट केला होता आणि आता मात्र तिथे दोन्ही बॉल गेलेत. इथे मात्र धाव मिळेल ती फक्त एकच. एकेका धावेने देखील ते सुरक्षित आहेत. मंगलमूर्ती संघाचा स्कोरबोर्ड तर चालतंय, ते गरजेचं आहे मंगलमूर्ती संघासाठी. इथून मात्र डॉट बॉल नकोय. प्रेशर आपल्याकडे आणायचंच नाहीये. प्रत्येक बॉलवरती सिंगल, एखादा चौकार आला तर अधिक चांगलं. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एकच. कुणालचा चांगला वॉर्मअप झाला नेक्स्ट मॅच साठी. आताचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. चेंडू भवऱ्यासारखा फिरतो. त्यानंतर पाटलाग आणि रेस जिंकेल चेंडू. चेंडू जाईल सीमापार. धावा मिळतील 4. अनिकेत सोगम प्रचंड फोर्सने बॅट फिरवतो. बॅटच्या बाहेरच्या भागाला चेंडू लागल्यानंतर देखील चेंडू वळत वळत सीमारेषेपर्यंत पोहोचलाय. जिंकण्यासाठी अजूनही 3 धाव्यांची गरज. प्रदीप तयार.
ऑन साइडला मनगटी फटका. मॅच फिनिश. मंगलमूर्ती संघाने अवघ्या 4 षटकांमध्येच हा सामना जिंकलाय. पहिला सामना दणक्यात विजय मंगलमूर्ती संघाचा. तर पहिला सामना